नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. देशभरामध्ये सध्या एकच चित्र प्रकर्षानं अनेक ठिकाणी एकाच वेळेला पाहायला मिळतंय. ते म्हणजे पेट्रोल पंपावर झालेली गर्दी आणि गॅस एजन्सीच्या बाहेर सिलेंडर घेऊन ताटकाळणारे लोक. एका बाजूला सरकार सातत्यानं असं सांगतंय की सगळं काही नीट आहे, कशाही प्रकारे कुठेही जाऊन गर्दी करायची गरज नाही, रांगा लावायची गरज नाही. पण लोक मात्र भेदरलेली आहेत हे वास्तव आहे. जे आज मिळतंय ते उद्या मिळेल की नाही या स्थितीमध्ये आणि त्याच स्थितीमधून लोक आपल्या पद्धतीनं घाबरून जाऊन मिळेल तितकं घेऊन ठेवा या भूमिकेतून गॅस सिलेंडर भरण्याच्यासाठी आणि गाडीमध्ये टाकी फुल करण्याच्यासाठी प्रयत्न करतात. एका बाजूला हा मानवी स्वभाव जरी असला तरी दुसऱ्या बाजूला त्याचा अत्यंत स्वाभाविक परिणाम मागणी आणि पुरवठा या व्यावसायिक गणितावर पडतोय. अचानक मागणी वाढली आहे, पुरवठा मर्यादित झालाय आणि त्याच्यामुळे तुटवडा जन्माला आलेला आहे. एकदा का तुटवडा जन्माला आला की काय होतं? काळा बाजार होतो, किमती वाढतात, महागाई जाणवू लागते आणि ही कृत्रिम टंचाई दीर्घकाळ टिकून राहू शकते. सर्वसामान्यांच्यासाठी खिशातला पैसा अडका वापरून दिवस कंठण्याच्या काळामध्ये ही परिस्थिती आव्हानात्मक आहे. पण यात सगळ्यात मूळ भर घातली आहे ती अफवेनं. अफवा कसल्या नाही सुरू आहेत. काल परवापर्यंत तर लॉकडाऊनच्या अफवा होत्या, आता पेट्रोल संपल्याच्या अफवा आहेत आणि उद्या डिझेल मिळणार नाही याच्या सुद्धा अफवा आहेत. या अफवांना बळी पडू नका हे सांगून सांगून सरकार थकून गेलंय, पण लोक काही ऐकायला तयार नाहीत. लोकांना सरकार आश्वासक वाटत नाही का आणि अफवांचं पेव त्याचमुळे फुटलंय का या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आजचे मान्यवर कोण आहेत त्यांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. माझ्यासोबत मुंबईत तसंच नाशिकमध्ये मान्यवर आहेत. भारतीय जनता पार्टीकडून भूमिका मांडण्याच्यासाठी लक्ष्मण सावजी आहेत, प्रवक्ता या नात्यानं या चर्चेत ते थोड्याच वेळात आपल्याला दिसायला लागतील. आपल्यासोबत काँग्रेसचे नेता, नाशिक शहर अध्यक्ष या नात्यानं अक्षय छाजेड आहेत आणि शेतकऱ्यांच्या संदर्भातली भूमिका, ग्रामीण भागातली भूमिका मांडण्याच्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव म्हणून आपल्यासोबत राजेंद्र गड्डनवार आहेत. मान्यवरांचं चर्चेत स्वागत. सगळ्यात पहिली संधी मी आधी राजेंद्र गड्डनवार आपल्याला देतोय. माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय का राजेंद्रजी? येतो सर. मला पटकन या गोष्टीचा खुलासा करा. आम्ही शहरामध्ये जेव्हा जेव्हा आपल्या स्वतःकडे पाहतो तेव्हा बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की पाईप गॅस आहे, त्यामुळे लोकांना सुरळीत गॅस पुरवठा होतोय. पण शहरातही गॅस सिलेंडरसाठी रांगा लागलेल्या नाहीयेत असं नाहीये. दुसऱ्या बाजूला तुलनेनं पेट्रोल पंपावरची गर्दी शहरातली खास करून मुंबईमधली कमी आहे, पुण्यातली थोडी कमी आहे. ग्रामीण भागातल्या बातम्या अत्यंत वेगानं येऊन आढळत आहेत की तिथे खूप गर्दी झाली आहे आणि ही परिस्थिती केवळ आणि केवळ मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर इथली नाही तर देशातली हीच परिस्थिती आहे. उत्तर प्रदेशात तर हाणामाऱ्या होताना दिसत आहेत गॅस सिलेंडर आणि पेट्रोल मिळवण्याच्यासाठी. तुमच्या आसपास काय घडतंय? साहेब, एखाद्या गॅस कंपनीच्या वितरकाकडे 10,000 कंझ्युमरचं. हा साहेब नमस्कार. बिलकुल बोलत राहा, पूर्ण आवाज येतोय, सलग बोलत राहा. एखाद्या कुठल्याही HPCL, IPCL, IOC किंवा हिंदुस्थान पेट्रोलियमकडे जर एखाद्या गॅस वितरकाकडे जर 10,000 कंझ्युमर असतील तर 6 मार्च पूर्वी त्यांना त्या ठिकाणी रोज साधारणपणे 400 ते 500 त्या ठिकाणी पुरवठा सिलेंडरचा व्हायचा. 6 मार्च नंतर ते साधारणपणे 400चं 300 वरती आणलं गेलं आणि आता 24 मार्च नंतर तर ते 200 वरती आणलं गेलेलं आहे. याच्यामुळे जो ग्रामीण भागातला जो गॅप आहे तो गॅप त्या ठिकाणी दिसतो. म्हणजे निमशहरी किंवा अर्बन किंवा ह्याला कनेक्टिव्हिटी ग्रामीण भागामध्ये. दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी जे कमर्शियल गॅस आहे ते पूर्वी महिन्याला त्या ठिकाणी 500 मिळायचे, आता त्या ठिकाणी निवळ 10-12 मिळतात. ते सुद्धा कलेक्टर आणि प्रांतांचं त्या ठिकाणी परमिशन घेऊन त्या ठिकाणी दिलं जात आहे. यामुळं ग्रामीण भागातला येणारा जो रोजंदारीसाठी येणारा जो वर्ग आहे त्याला वेळेवरती पेट्रोल किंवा ह्या गोष्टी मिळत नाहीत आणि यामुळं रोजंदारीवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. किंबहुना ग्रामीण भागामध्ये आणि निमशहरी भागामध्ये जो रेस्टॉरंट किंवा छोटे मोठे त्या ठिकाणी व्यावसायिक जे आहेत, हॉटेल चालवणारे किंवा चहाचा गाडा चालवणारे किंवा छोटे मोठे व्यावसायिक, ते प्रामुख्यानं हे त्याच्यावरती दूरगामी परिणाम होऊन ग्रामीण भागामध्ये येणाऱ्या
लोकांना त्या ठिकाणी नीट वेळेवरती खायला पण भेटत नाही. दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी पेट्रोल पंपावरती रांगाच्या रांगा दिसतात, त्यामुळे बिलकुल पेट्रोलही याला मिळत नाही. या मुद्द्याला राजेंद्रजी आणखी पुढे नेतो आणि आपल्या सोबत असलेल्या अक्षयजी यांच्यापर्यंत पोहोचतो. अक्षयजी, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट येत असेल? अक्षय छाजेड, मी आपल्याशी बोलतोय, माझा आवाज येतोय आपल्याला? येतोय. जी, आता इथे चर्चा सुरू आहे की कशा पद्धतीच्या अडचणी आहेत. मला तुमच्याकडून अडचणी आता समजून घेण्यापेक्षा अडचणीचं विश्लेषण अपेक्षित आहे. का अडचणी आहेत, काँग्रेसची या संदर्भातली भूमिका काय आहे तेही सांगा. आपल्यासाठी 1.5 मिनिट आहे. खरं तर मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो, कारण हा मुद्दा फार मोठा आहे आणि गेल्या 3 ते 4 दिवस झाले सामान्य जनतेला याचा प्रचंड त्रास होतो. मी अतिशय गड्ड्यांवर साहेबांच्या वक्तव्याशी सहमत आहे की ज्या पद्धतीने डीलर्स लोकांचं कन्व्हेन्शन कमी झालं, तो रेशो कमी केला आणि तो रेशो कमी करण्याचं कारण काय हे खरं तर आपण जाणून घ्यायला पाहिजे. आताच लोकसभेमध्ये देशाचे पंतप्रधानांनी एक वक्तव्य केलं की आपल्या भविष्यामध्ये आपल्याला कोरोना सारखं लॉकडाऊनच्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल. हे जे लॉकडाऊनची जी भीती आहे ती केवळ आपल्या देशात नाही तर अख्ख्या जगात आहे. की ही जी लॉकडाऊनची जी भीती आहे, आम्ही लॉकडाऊन म्हटल्यानंतर सामान्य माणसाच्या डोळ्यासमोर एकच गोष्ट येते की आता सगळे व्यवहार ठप्प होणार, आता सगळे दुकानं बंद होणार, सगळीकडे शुकशुकाट होणार आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होणार, म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली. जर पंतप्रधानांनी हे वक्तव्यच केलं नसतं तर मला वाटतं दुसऱ्या दिवशी या पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल करता रांगाच लागल्या नसतात. त्याच्या आधी जर आपण थोडस गेलो तर आपल्याला बघतोय आपण की गॅस करता लाईन लागलेली आहे. मग ही जी परिस्थिती आहे, मला असं वाटतंय की सरकार जाणून बुजून हा प्रकार निर्माण करते का सरकारच अफवा पसरवतंय का? जी जी अक्षयजी, आकाशजी, याच्यातला एक महत्वाचा मुद्दा आपण इथे आणलात की सरकार जाणीवपूर्वक अफवा पसरवतंय का. खरं तर या मुद्द्यावर उत्तर देण्याच्यासाठी लक्ष्मण सावजी हजर होते, ते आत्ता हजर नाही आहेत. भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांना चर्चेमध्ये वेळेवर यायला हवं खरं तर, कारण त्यांच्यावर होणारे आरोप उत्तर देण्यासाठी त्यांनी हजर असणं गरजेचं आहे. एक संधी पटकन आपण छाजेड यांना देऊयात. छाजेडजी, आपण सांगा, सरकार का अफवा पसरवत असेल, त्यांचा काय फायदा आहे? उलट त्यांच्या नावाने लोक शंख करायला लागलेली आहेत. खरं तर याचं उत्तर सरकारने द्यावं, या देशाच्या पंतप्रधानांनी द्यावं की देशाच्या पंतप्रधानाला एकदम अंतर्मुख अशी काय परिस्थिती त्या मनात त्यांच्या आलं, की मन की बात कशी काय आली की भविष्यात लॉकडाऊनला सामोरं जावं लागेल. तसं पाहिलं गेलं तर आपल्या देशाचा युद्धाशी काही संबंध नाही ना, आपण या युद्धामध्ये सामील आहे ना, आपलं सैन्य कुठल्या देशाकरता लढतंय. ठीक आहे, एखादी देशामध्ये ती परिस्थिती निर्माण झाली असेल, परंतु रेग्युलर व्यवस्थित पेट्रोल मिळत होतं, सगळ्यांना डिझेल व्यवस्थित मिळत होतं. गॅसचा परिणाम 100% सामान्य जीवनावर झालेला आहे. आजच सिडको मध्ये एक बातमी आमच्याकडे आलेली होती, वर्तमानपत्रात आली की सिडको मधला एक वितरक हा म्हणजे नंबर न लावता ब्लॅकनी सिलेंडर देतो. बिलकुल अशा प्रकारचे आरोप संभाजीनगरात झाले, त्या अनुषंगाने संभाजीनगरात छापेमारी झाली. अक्षय छाजेड, वेळेच्या मर्यादेनिमित्तानं आपल्याला थांबवलं. आता आपल्यासोबत लक्ष्मण सावजी जोडले गेलेत. लक्ष्मणराव, आवाज येतोय? प्रसाद काथे बोलतोय. नमस्कार. आता इथे एक आरोप झालाय आणि तो थेट आपल्याविषयी याचा अर्थ तुमच्या पक्षाविषयी आहे की सरकारच अफवा पसरवत आहे, सरकारला अफवा पसरवायच्या आहेत आणि स्वतःचं हित साध्य करायचंय. काँग्रेसचा आरोप आहे. 1.5 मिनिटात उत्तर. नाही, काँग्रेसचा आरोप आहे. काँग्रेसचा आरोप हा बिनबुडाचा आहे. सरकार ज्या पद्धतीने ही परिस्थिती हाताळत आहे सगळं जग पाहत आहे. आज शेजारी राष्ट्रामध्ये आताच्या युद्ध पार्श्वभूमीवरती काय परिस्थिती आहे गॅस आणि इंधन पुरवठ्याची, ही सगळं सर्व ज्ञात आहे. आणि भारताच्या माननीय पंतप्रधानांनी आणि एकूणच सगळ्या यंत्रणेनं ही परिस्थिती इतकी चांगली हाताळलेली आहे की आपल्याकडे कुठल्याही प्रकारची टंचाई नाहीये. आता ज्या सगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून विनाकारण काँग्रेसवाले अफवा पसरवत आहेत आणि त्यांनी जुन्या त्यांच्या काळातले गॅसच्या सिलेंडरला रांगा लागलेले फोटो व्हायरल केले फेसबुकला, आणि काँग्रेसवाल्यांना तर काही नैतिक अधिकार नाहीये. ही परिस्थिती इतकी चांगल्या प्रकारे हाताळलेली आहे आता की आता देशामध्ये कुठेही टंचाई नाहीये. आणि ज्या अफवा पसरवल्या गेल्या, लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली, त्यामुळे लोक स्टॉक करून घेण्याच्या नादामध्ये
पण तो गेल्या काल सावजी साहेब परवापासून सगळ्या पण नेत्यांनी- सावजी साहेब, आपण असं म्हणताय की काँग्रेस अफवा पसरवतीये, देशात टंचाई नाहीये, लोक घाबरून जात आहेत, लोक रांगा लावतात, हे सगळं मेकॅनिझम नक्की तयार कुठून झालं? आत्ताच्या घडीला जर समजा टंचाई नसेल तर एका मर्यादित कालावधीमध्ये मिळणारा गॅस सिलेंडर जास्त उशिरा का मिळायला लागला? कोल्हापूरमध्ये आणि संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी असे आदेश का काढले की 4 चाकीला 2,000 रुपयाचं पेट्रोल मिळेल आणि दुचाकीला 200 रुपयाचं पेट्रोल मिळेल? सांगा सावजी साहेब. तुमचं बोलणं झालं, मला बोलू देणार आहे का? बिलकुल. आता माझं बोलण्यापर्यंत कृपया मध्ये 2 मिनिटं कोणी बोलू नका. ठीक आहे सर. विषय असा आहे की जसजशी एक एक दिवस परिस्थिती हातामध्ये यायला लागली, लोक विनाकारण स्टॉक करायला लागले. ज्याला 2 लिटरची गरज आहे तो टाकी फुल करायला लागला. त्यामुळे नियंत्रण, कारण शेवटी जो स्टॉक रोज येतो, मी तुम्हाला नाशिकचं उदाहरण देतो. नाशिकला आता आमच्याकडे 33,000 सिलेंडर रोज येतात. याच्यामध्ये कुठे पुरवठ्यामध्ये कमतरता नाहीये, परंतु मला ज्याला 1.5 महिना 2 महिने जातो तो विनाकारण भीतीपोटी सिलेंडर नंबर लावायला लागला. आणि एका वेळेला जेव्हा लोड वाढायला लागलं त्यावेळेला यंत्रणा नेहमीची जी पुरेशी आहे ती आहे, परंतु मनातली भीती काढणं ही सगळ्यांची गरज आहे. केवळ राजकीय विषय करायचा आणि आरोप प्रत्यारोप करून आपण टाइमपास वेळ मारून न्यायचं, ते असं चालणार नाही. ज्याला 2 लिटरची गरज आहे तो विनाकारण टाकी फुल करायला लागला. मग त्याच्यावर रोज येणारा जो स्टॉक आहे तो येतो. आणि जशी परवाची परिस्थिती होती तशी काल नव्हती, काल होती तशी आज नाहीये, उद्यापर्यंत ही परिस्थिती निवळतीये. लोकांचा विश्वास बसतोय, अफवा कमी होत आहेत. आणि जेव्हा जसं गॅसला नंबर एका वेळेला जेव्हा 10 लोक लावायचे तेव्हा तो रुचसर येत होता. आता जर 100 लोक विनाकारण नंबर लावायला लागले, भीतीपोटी लावायला लागले, तर साहजिकच जो पुरवठ्याचा जो विषय होता त्याच्यामध्ये काही तांत्रिक बाबी होत्या, ओटीपीच्या होत्या, नोंदणीच्या होत्या, एजन्सीच्या होत्या, डीलरच्या होत्या. ह्या सगळ्या आता 2-3 बैठकावर बैठका त्याच्यामध्ये एकमेकांशी कम्युनिकेशन करून याच्यातले गैरसमज कमी होत आहेत आणि आता परिस्थिती निवळते. ठीक आहे. आता जसं लोकांचा विश्वास बसेल काय टंचाई होणार नाहीये. कालपासून सगळीकडे मेसेज जायला लागले. अनेक जणांनी पुढाकार घेतला, स्थानिक स्वराज्य संस्थांनी घेतला, लोकप्रतिनिधींनी घेतला, चांगल्या पत्रकारांनी घेतला, वर्तमानपत्रात यायला लागलं, मीडियावरती यायला लागलं. आणि हळूहळू आता हा जो रोष आहे, जो लोकांच्या मनातली भीती होती की नाही असं काहीतरी होतंय, ठीक आहे, असं होण्याची चिन्ह आता होतीयत. आणि ठीक ही आहे. परिस्थिती सावजी साहेब पटकन आता तुमच्या मुद्द्यांच्या आधारे पुढे चर्चेला नेऊ. दरम्यान चांगले पत्रकार अफवा पसरवण्याच्या विरोधात आहेत असं तुम्ही म्हणालात, त्याबद्दल तुमचं धन्यवाद, कौतुक करतो त्यासाठी. आता पटकन राजेंद्र गड्डनवार यांच्यापर्यंत जाऊयात. राजेंद्रजी, ऐकलं आपण, सगळं काही नियंत्रणात आहे, लोक घाबरून गरजेपेक्षा जास्त मागणी नोंदवत आहेत, जास्त मागणीमुळे साठेबाजी होतीये, साठेबाजीमुळे अजून अफवा वाढायला मदत मिळतेय. हे साधं सोपं तर्क आधारित उत्तर पटतंय का तुम्हाला, की तुम्हाला याच्यामध्ये काही इतर गोष्टी दिसतायत? मला त्या साहेबांना सांगायचं आहे की जर सगळं सुरळीत जर चाललेलं असेल तर गॅस वितरकांच्या दारामध्ये का मोठीच्या मोठी रांग लागलेली आहे हा पहिला प्रश्न आहे. पेट्रोल पंपावरती त्या ठिकाणी रांगा का लागलेल्या आहेत? पेट्रोल पंपवाले पेट्रोल डिझेल मिळत नाही यासाठी शेतकऱ्यांच्या मशागती थांबलेल्या आहेत, किंबहुना त्याचे दर सुद्धा वाढलेले आहेत. दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी जो पूर्वीचा कालावधी 8-15 वर्षाचा होता बुकिंगसाठी, तो आता शहरासाठी 30 दिवस आणि ग्रामीण भागासाठी 45 दिवसाचा का केलाय, याचा सुद्धा या प्रश्नाचं सुद्धा त्यांनी आदरणीय साहेबांनी उत्तर द्यावं. आणि जेणेकरून त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी नेटवर्क नसते, त्या ठिकाणी बुकिंग करण्याचं खूप अवघड होतंय, कारण तालुक्याच्या ठिकाणी पोहोचायला तो ग्रामीण भागातला माणूस पोहोचत नाही. त्यामुळे जो हजीर तो वजीर अशाच माणसाला फक्त गॅस मिळते. ग्रामीण भागातल्या लोकांना या ठिकाणी एका बाजूला उज्ज्वला सारख्या सवंग लोकप्रतिच्या घोषणा करून पर्यावरणाचं नाव पुढे करून त्या ठिकाणी ग्रामीण भागातल्या लोकांचा सुद्धा शेणी गोऱ्या ह्या सगळ्या मारायचा किंवा त्या ठिकाणी पुरी थापण्याचा बंद झालेला आहे. त्यामुळं ग्रामीण भागासाठी 45 दिवस आणि शहरी भागासाठी 30 दिवस. म्हणजे ग्रामीण भागातील लोक काय अन्न शिजवून खात नाही का, किंवा त्यांना काय ते गॅसची गरज नाही का? ठीक आहे. आज साहेब गॅस, वीज आणि हे जे काय आहेत हे जीवनातल्या अविभाज्य घटक बनलेले आहेत. त्यामुळे ग्रामीण आणि शहर अशा पद्धतीचा भेदभाव न करता. नाही, पण मग राजेंद्रजी त्यांनी जे उत्तर दिलं थोड्या वेळापूर्वी त्यात ते असं म्हणत होते ना की लोकांना गरज नसताना लोक अधिक गोष्ट घेऊन ठेवू पाहतायत, म्हणून अधिकाधिक कन्फ्युजन वाढतंय, अफवा वाढतायत. याच्यावरचं उत्तर आहे का 30 सेकंदात? मी त्याच्यानंतर छाजेडजी आपल्याला लगेच उत्तराची संधी देतोय. एकच सेकंद साहेब. एका बाजूला त्या ठिकाणी रोजंदारवरती जाऊन सेंट्रिंग कामगारांच्या पासून मध्यमवर्गीय लोकांना जीवन जगणं कठीण झालेलं आहे.
त्यामुळे विनाकारण त्या ठिकाणी मौज मजा म्हणून त्या ठिकाणी गॅस एजन्सीच्या दारामध्ये लाईन लावत नाहीत। सामान्य माणसाकडे जास्तीत जास्त 2 सिलेंडर असू शकतात, त्यासाठी दुसरं तिसरं स्टॉक ठेवण्यासाठी म्हणून तो त्या ठिकाणी येत नाही। तो गरजवंत आहे, त्याला गरज आहे म्हणून त्या ठिकाणी तो दारात जातो। ठीक आहे, अन्यथा आपण त्या एक ठिकाणी संधी मजा पटकन मौज एकदा मजा म्हणून जात लक्ष्मण नाही। सावजी यांना देऊ, 30 सेकंदात याचं उत्तर द्या। अक्षय छाजेडांकडे पुढचा मुद्दा घेऊन जायचंय आपल्याला। आकाश छाजेड, माफ करा, सातत्यानं अक्षय छाजेड तोंडात येत आहे। आकाश छाजेडजी आपल्यापर्यंत येतो, लक्ष्मण सावजी उत्तर देत आहेत। माननीय प्रसादजी आणि माझे जे सोबत जे प्रवक्ते आहेत, मी त्यांना नम्रपणे सुचवू इच्छितो की युद्ध सदृश परिस्थिती ज्यांना माहिती असते ना, ते विचारपूर्वक बोलतात। राजकीय आरोप आणि प्रत्यारोप करायला आपल्याला इतर दिवस आणि इतर वेळा भरपूर आहेत। ज्यावेळेला युद्ध सदृश परिस्थिती बाहेर आहे त्यावेळेला प्रिकॉशन काय काय घ्यायला पाहिजे याविषयी आपण सतर्कता घेतली। आपल्याला माहिती आहे युद्ध परिस्थितीमध्ये जी जहाजं अडकून पडली होती ती जहाजं आणण्यासाठी आपण काय काय प्रयत्न केले आणि आपला स्टॉक कसा आपण वेळेवरती पूर्ण केलेला आहे हे सगळ्या जगानं पाहिलंय। जो थोडा समजदार आहे ना, थोडा 10% तरी त्याला कळतं की परिस्थिती कशी हाताळली आहे। परंतु ठीक, तरी सुद्धा भविष्यात कधी 3 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर अडचण येऊ नये म्हणून काय काय काळजी घेतली जावे याच्याकरता आपण कमर्शियल गॅस सिलेंडर वापरताना औद्योगिक करता काही नियम लावले, इतर संस्थांकरता काही नियम लावले। आता ते नियम आपण शिथिल करतोय कालपासून, आजपासून। हे पण आपण लक्षात घेतलं सावजी साहेब, याचा मुद्दा घेतो आणि तुम्ही आता जो एक चर्चेला नवा अँगल आणलात की परिस्थिती युद्धजन्य आहे, म्हणजे ही नियमित परिस्थिती नाही। काल जसं होतं तसं आज नाहीये। परिस्थिती देशासाठी नाही तर जगासाठीच आव्हानात्मक झालेली आहे। सावजी साहेब, आपण हे म्हणालात, लक्ष्मण सावजींनी मांडलेल्या मुद्द्याला घेऊन काँग्रेसकडे जाणं गरजेचं आहे। का जाणं गरजेचं आहे? कारण छाजेड साहेब, काँग्रेसच्या राजवटीमध्ये आपण 3 मोठी युद्ध पाहिलेली आहेत। लालबहादूर शास्त्री जेव्हा म्हणाले की एक वेळेला जेव्हा काटकसर करा तेव्हा ते छान असतं, पण मोदी जेव्हा सांगतात अफवांना बळी पडू नका, काटकसर करा, गरज नसेल तर विनाकारण साठेबाजी करू नका, तेव्हा मोदी दोषी ठरतात। लालबहादूर शास्त्रींसाठी एक निकष, मोदींसाठी दुसरा निकष, असं कसं काय? मुळात सावजी साहेब, तुम्ही सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आहात, मोठे नेते आहात, मी तुमचा आदर करतो। परंतु तुमच्या अपयशाचं खापर तुम्ही सामान्य जनतेला, सामान्य जनता स्टॉप करते, सामान्य जनता विनाकारण पेट्रोल भरते, सामान्य जनता 50 लिटरच्या टाकीमध्ये कोणी 100 लिटर पेट्रोल टाकणार आहे का? मुळात हे समजून घ्यायला पाहिजे की ही परिस्थिती निर्माण करणे किंवा ही त्याला काय म्हणतो आपण, मुद्दामून निर्माण केले। जर पंतप्रधानांनी जर हे केलंच नसतं की आपली परिस्थिती लॉकडाऊन सारखी होणार आहे, तर मला वाटतं जनता त्रस्त झाली नसती। मी गंटरवार साहेबांना सहमत आहे, 45 आणि 35 दिवसाची तुम्ही मुदत का वाढवली गॅस बुकिंगची? मुळात 3 दिवस गॅस बुकिंग बंद होतं। आता तुमच्या चॅनलच्या स्क्रीनवर मी बघतोय मोठमोठ्या रांगा पेट्रोल पंपावर लागलेल्या आहेत। ही परिस्थिती का आली? सामान्य जनतेला डोकं नाहीये। तुम्हाला जमत नाही म्हणून सामान्य जनता विनाकारण पेट्रोल भरते, सामान्य जनता विनाकारण गॅस घेते। अहो, तुम्ही सामान्य माणसाच्या घरात जाऊन बघा, 4 दिवस पहिले त्यांचं बुकिंग नव्हतं झालेलं गॅसचं, बिचाऱ्यांचा सर्व्हर डाऊन होते, गॅस बुकिंग होत नव्हतं, लोक वितरक ब्लॅकनी करतायत। आणि त्याच्यानंतर एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो, 4 दिवसापूर्वीपासून की हे पेट्रोल आणि डिझेलचे वितरक आहे यांचं क्रेडिट बंद केलं। आता तुम्ही आधी पैसे भरा मग तुमचं येणार। मी एका पेट्रोल पंप वाल्याला विचारला की तुला जर पैसे आज आत्ता भरले, त्यांनी मला सांगितलं की साहेब मी आज पैसे भरले, 4 दिवसांनी गाडी आली। ठीक आहे, मग ही परिस्थिती कोणामुळे आली? ह्याच्या सामान्य जनतेचा, विरोधी पक्षाचा कोणाचा संबंध आहे? हे तर सर्व पण छाजेड साहेब, पण छाजेड साहेब, याच्यामध्ये युद्धजन्य स्थिती आहे हे काँग्रेस स्वीकारणार आहे की नाही? परिस्थिती कालच्या सारखी सामान्य नाही हे स्वीकारणार आहे की नाही? होर्मुझ मधून जहाज येऊच शकत नाहीये, तर काही प्रमाणामध्ये मानवी जीवनात सुद्धा काही बदल तात्पुरते करायला पाहिजेत, हे काँग्रेस स्वीकारणार आहे की नाही? प्रसादजी, मला 100% मी तुमच्या म्हणण्याला सहमत आहे। सामान्य जनता 10 वेळा ओरडून काँग्रेसवाल्यांनी आपले राजकीय पोळ्या भाजाचे धंदे बंद केले पाहिजे पहिल्यांदा। आता सामान्य माणसाचं काँग्रेसला काही पडलेलं नाहीये। अहो, पोळी भाजायला गॅस नाहीये, सामान्य राज्य करताय ना, तुमच्याकडनं कधी झालेलं नाहीये। तुम्ही कायम राजकीय पोळ्या भाजलेल्या अशा परिस्थितीमध्ये कायम साठेबाज आतापर्यंत माणसाचा आवाज बघा, एक ॲम्ब्युलन्स डिझेल भरायला,
ज्या पद्धतीमध्ये परिस्थिती हाताळलेली आहे त्या आरडाओरडी करून सामान्य पंतप्रधानांचं माणसाला सुरळीत सामान्य गॅस माणसाची मिळणार बाजू घ्यायला नाही. काँग्रेस शिल्लक आरडाओरडी कुठे आता? करून पेट्रोल मिळणार नाही. काँग्रेसवाल्यांना फक्त राजकीय पोळ्या भाजायच्या, बाकी काही नाही. त्यातला एक मिनिट थांबा. सावजी साहेब, लक्ष्मणराव थांबा आणि अक्षयजी आकाशजी आपणही थांबा. मला यातला एक नवीन पुढचा मुद्दा आणायचा आहे. मला आता तुम्ही लॉकडाऊनचाच विषय काढलात ना, मी त्या अनुषंगानेच पटकन आता लक्ष्मणरावांपर्यंत पोहोचतो. लक्ष्मणराव, आपल्याला आठवत असेल ज्या वेळेला कोरोनाचे दिवस होते, लक्ष्मणराव ऐका, ज्या वेळेला कोरोनाचे दिवस होते त्या कोरोनाच्या काळामध्ये नरेंद्र मोदींनी एकदा सांगितलं, लोकांनी ऐकलं. लोकांनी टाळ्या वाजवायला सांगितल्या, थाळ्या वाजवल्या. घरात बसा सांगितलं, घरात बसले. पण आता या स्थितीमध्ये लोक घाबरून, मोदींच्या तोंडून लोक लॉकडाऊनचा शब्द ऐकून बाहेर का पडली आहेत? लोणी खाण्यामध्ये काँग्रेसवाले मशगूल आहेत आता. नाचायला लावतील. आता हे नाचायला लावतील. पुढची परिस्थिती अशी आहे की सामान्य माणसाला सांगतील राजकीय पोळ्या भाज्याचं काँग्रेसवाल्यांनी बंद करा पहिल्यांदा. देशावरती काय परिस्थिती आहे, जगात काय परिस्थिती आहे, जरा डोळ्यावरून बघा. नाहीये सावगी साहेब. काँग्रेसवाल्यांनी राजकीय पोळ्या भाज्याचं बंद करा आता. या काळात तरी, युद्धाच्या काळात तरी डोकं ठिकाणी ठेवा काँग्रेसवाल्यांनी. सामान्य माणूस चहा विकतो तो बंद पडलाय. सामान्य माणसाचं कशाला नाव घेतात तुम्ही? सामान्य माणूस कोणीच लक्ष्मणराव ऐकणार आहात का? पोळ्या भाज्याच्या राजकीय लक्ष्मणराव ऐकणार आहात? छाजेड साहेब थांबा जरा. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे. छाजेड साहेब प्लीज थांबा. अफवा पसरवणं बंद करा पहिल्यांदा. ठीक आहे लक्ष्मणराव, कारवाई करा ना. अफवा पसरवतायत त्यांच्यावर, सोडता कशाला मग कोणाला? होईल. आज माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, आता आम्हाला जे अफवा पसरवताना सापडतील, ठीक आहे, जे साठेबाजाने सहकार्य करतील त्यांच्यावर कारवाई होईल. लक्ष्मणराव, एक माझा प्रश्न आहे आता जरा थोडं उसंत घ्या. एक सेकंद उसंत घ्या. माझा प्रश्न आहे, मगाशी तुमच्यापर्यंत प्रश्न आला होता, तुमच्या दोघांमधल्या शाब्दिक चकमकीमध्ये तो राहून गेला. छाजेड साहेब शांत बसलेत, तुम्ही पण आता जरा ऐका माझं. लक्ष्मणराव, माझी विनंती आहे तुम्हाला. मुद्दा इथे कसा आहे, ज्या वेळेला लॉकडाऊन लागला त्यावेळेला नरेंद्र मोदींनी जे जे सांगितलं ते अख्ख्या देशानं ऐकलं. घरात बसा म्हणलं, लोक घरात बसली. थाळ्या वाजवा म्हणलं, थाळ्या वाजवल्या. आता नरेंद्र मोदी ज्या वेळेला सांगतायत त्यावेळेला लोक घाबरून ऐकायच्या ऐवजी रस्त्यावर उतरून टाक्या का फुल करतायत? एक बघा, मी सुरुवातीला मुद्दा क्लिअर केला की याच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप जी पडलेली असेल तर ती कमी केली पाहिजे. आणि ती दिवसेंदिवस कमी होते. परवाचं वातावरण, कालचं वातावरण आणि आजचं वातावरण याच्यामध्ये फरक आहे. पण आता लक्ष्मणराव, तुम्ही मोठ्या दिलानं हे मान्य करत आहात. लक्ष्मणराव, तुम्ही हे मोठ्या दिलानं मान्य करताय ना की कम्युनिकेशन गॅप निर्माण झाली. अहो, नरेंद्र मोदींसारखा माणूस जो उत्तम कम्युनिकेटर म्हणून मानला जातो, त्यांच्या सरकारमध्ये हे का व्हावं? कम्युनिकेशन गॅप सर्व स्तरावरती भरून निघायला 2 दिवस गेले. आज वातावरण ते नाहीये. आज सगळ्या लोकांना कळालंय की आता साठा मुबलक आहे, आता साठा करून ठेवायची गरज नाही. उद्यापासून अजून फरक पडेल आपल्याला. ठीक आहे, फार एक अत्यंत आश्वासक भूमिका तुम्ही घेतली. पटकन एकदा राजेंद्र गटनवार यांच्यापर्यंत जाऊयात. हे बघा राजेंद्रजी, ही 2 राजकीय मंडळी आहेत, या दोघांनाही काही क्षणांसाठी बाजूला ठेवा. तुम्ही मला सांगा, ज्या वेळेला धीर देण्याची वेळ असते राजेंद्रजी, त्यावेळेला तुमच्यासारख्या सामाजिक चळवळीतल्या नेत्यांनी धीर द्यायला हवा. आज तुम्ही समाजामध्ये जाऊन धीर देऊ शकत आहात की नाही? का लोक तुम्ही दिलेला धीर घ्यायलाच तयार नाहीयेत, स्वीकारायला तयार नाहीयेत? 100% आम्ही येऊ शकतो साहेब, आणि देतो, आम्ही देत राहत असतो. युद्धजन्य परिस्थिती संपूर्ण जगामध्ये आहे या मताशी मी एक सामान्य कार्यकर्ता, ग्रामीण भागातला कार्यकर्ता म्हणून मी सहमत आहे. पण मुळात हा राजकीय मुद्दा होऊ शकत नाही. इथे बीजेपीने, काँग्रेस हा भाग गौण आहे. इथं सर्वसामान्य लोकांना विश्वासात घेऊन, वर्कशॉप घेऊन, वस्तुस्थिती सरकारने आणि जे काय 2-3 पेट्रोलियम कंपन्या, त्या पेट्रोलियम कंपन्यांनी पण सांगितलं पाहिजेत की नेमकं काय परिस्थिती होणार आहे, काय राहणार आहे. आणि यामुळं लोक पॅनिक होऊन त्या ठिकाणी गॅस कुणी स्टॉक करू शकत नाही. पेट्रोल सुद्धा सामान्य माणूस पेट्रोल मोटरसायकलमध्ये पेट्रोल घालून किती 10 लिटरच्या वरती घालू शकत नाही. याकरता प्रशासनाच्या स्तरावरती, सर्व स्तरावरती वेगवेगळे वर्कशॉप घेऊन, सर्वपक्षीय लोकांना विश्वासात घेऊन या सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजेत. बिलकुल. आपल्याला थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या मुख्यमंत्र्यांची परिषद घेतली आहे. एक सर्वपक्षीय बैठक सुद्धा या निमित्तानं बोलवलेली आहे.
आणि या निमित्तानं संवादाची प्रक्रिया सुरू झाली आहे. लक्ष्मणराव येतो आपल्यापर्यंत पटकन. आता छाजेड साहेबांना माझा प्रश्न आहे. छाजेड साहेब, परिस्थिती आव्हानात्मक आहे हे कोणीही नाकारणार नाही, परिस्थिती आपण तयार केलेली नाही हे सुद्धा कोणीही नाकारणार नाही. असं असताना काँग्रेसनं एक पाऊल पुढे यायला काय हरकत आहे? लोकांनाही सांगायला पाहिजे की अरे बाबा, टाक्या फुल करू नका, तुम्ही कॅनमध्ये पेट्रोल भरून घेऊ जाऊ नका, गरज नसेल तर सिलेंडर थोडा वापरा किंवा किमान हळूहळू पुरवून वापरा, हे तुम्ही पण सांगायला हवं. पण त्याच्याऐवजी तुम्ही चुली दाखवताय, सिलेंडर मिळत नाही दाखवताय. काँग्रेसनं संकटाच्या काळामध्ये सरकारच्या सोबत उभं राहायला हरकत काय आहे? 100% प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस कायम अशा परिस्थितीमध्ये कुठलंही सरकार असो, कुठल्याही पक्षाचा असो, आम्ही 100% करणार. आपण बघितलं आहे बघा, आपल्या चॅनलवर दाखवले जात आहेत फोटो आणि व्हिडिओज. सामान्य जनता खरंच त्रस्त झाली. उगाच कोणी टाइमपास म्हणून रांग लावणार नाही. मला पण मान्य आहे, युद्धजन्य परिस्थितीमध्ये सरकार कुठले असो, कुठलाही पक्ष असो, जनता असो, सगळे. आता शेतकरी नेते गड्डांवर साहेबांनी सांगितले, मी तर म्हणतो बळीराजा हा सर्वात पहिले पुढे असतो युद्धजन्य परिस्थितीमध्ये. धनधान्याचा साठा हा बळीराजाच आपल्याला उपलब्ध करून देतो. परंतु अशा काळामध्ये कुठलाही अधिकारी पुढे येत नाही. या देशाचा पेट्रोलियम मंत्र्यांनी, तुम्ही मला सांगा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की या देशाच्या पेट्रोलियम मंत्र्यांनी कुठली पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की तुटवडा नाहीये? नाही, त्यांनी लोकसभेतच उत्तर दिलेलं आहे. छाजेड साहेब, त्यांनी लोकसभेमध्ये उत्तर दिलेलं आहे. आणि तुम्ही मला माफ करा, वेळे मर्यादेपोटी आपल्याला थांबवतोय, पण आपण हे सांगितलं की जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पुढे यायला तयार आहे. सामान्य जनता ऐकत नसते साहेब. बर, ठीक आहे. मला आता लक्ष्मण सावजींना शेवटचं 1 मिनिट द्यायचंय पटकन. परिस्थितीमध्ये 2 पावलं पुढे उभं राहील. ठीक आहे, आपण असं म्हणता आहात विरोधी पक्ष जबाबदार भूमिकेमध्ये जाऊन पुढे येईल. लक्ष्मणराव, आत्ता कृपया 1, 2, 3 करून पटकन सांगा, वेळ संपलेला आहे, लोकांनी काय करायला हवं? साहेब, मला मी आपल्या वाहिनीच्या माध्यमातून आमच्या या सगळ्या मित्रच म्हणतो मी यांना सगळ्यांना. आम्ही काही हे नाहीये, ठीक आहे, शत्रू नाही एकमेकांचे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपलं सगळ्यांचं एकच काम आहे, जिथे जिथे अडचण असेल तिथे माननीय जिल्हाधिकारी आणि पुरवठा अधिकारी ज्या पद्धतीनं सगळ्या डीलर लोकांशी आणि सगळ्यांशी कॉन्टॅक्ट ठेवून ज्या पद्धतीनं कम्युनिकेशन करतायत, आपल्या राजकीय पक्षाच्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी, पदाधिकाऱ्यांनी त्यांना मदत केली पाहिजे. लोकांमध्ये संभ्रमाची भावना निर्माण होत असेल तर ती आपण कमी केली पाहिजे. धन्यवाद लक्ष्मण सावजी, खूप खूप आभार. मोजक्या शब्दात शब्दात आपण ही भूमिका मांडली त्यासाठी आणि या चर्चेत सहभागी झालेल्या इतर मान्यवरांचे सुद्धा खूप आभार. जाता जाता एक अत्यंत कळकळीची विनंती आहे, आपण अनावश्यकरित्या ज्वलनशील पदार्थांचा साठा करू नका. हा साठा जर समजा चुकीच्या पद्धतीनं भडकला तर तुमच्या घराच्या आसपास सुद्धा मोठं नुकसान होऊ शकतं. तुमचं घरही त्यामध्ये होरपळून निघू शकतं, जीविताची हानी होऊ शकते. त्यामुळे विनाकारण पेट्रोल, गॅस याची साठवणूक करू नका. याच्या तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.